नमस्कार. अशातच ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी एक नवीन अंदाज जारी केलाय. पंजाबरावांनी आपल्या या नवीन हवामान अंदाजात महाराष्ट्रात जवळपास 11 दिवस सलग मुसळधार पाऊस बरसणार असा अंदाज पंजाबरावांनी दिलाय. अशा परिस्थितीत आता आपण पंजाबरावांचा हा नवीन हवामान अंदाज नेमका कसा आहे या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. डक यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आता पुढील 4 दिवस हवामान प्रामुख्याने कोरडं राहणार आहे. राज्यात पुढील 4 ते 5 दिवस म्हणजेच 20 सप्टेंबरपर्यंत कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार नाही असं पंजाबरावांचं म्हणणं आहे. त्यामुळे शेतीमधील महत्त्वाची कामं या काळात करून घेणं अपेक्षित आहे. ज्या शेतकऱ्यांचा सोयाबीन काढणीसाठी आला असेल त्यांनी लवकरात लवकर सोयाबीनची काढणी करून त्याची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून घ्यावी. पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात सर्व जोरदार पावसाची शक्यता आहे. पण या काळात राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे या विभागातील लातूर, नांदेड, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोकण, अहमदनगर, पुणे, बीड या भागात पावसाची तीव्रता सर्वाधिक पाहायला मिळणार आहे अशी शक्यता आहे. या जिल्ह्यांमधील काही भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली असून त्यामुळे पूर परिस्थिती तयार होऊ शकते अशी भीती सुद्धा पंजाबरावांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे सदरील जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी विशेष सावध राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे. नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.